चला तर मग आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटच्या ब्लाऊज वरती कॉलरचे ब्लाऊज कसं स्टिच करायचं आणि कसं कट करायचं तेच दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओमध्ये मी 4-5 टिप अशा दिलेले आहेत की तुमचं कॉलरचं जे ब्लाऊज आहे ते कधीच चुकणार नाही आणि परफेक्ट असं कोणत्याही मापाचं ब्लाऊज तुम्हाला कट करता येईल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। सर्वात आधी आपल्याला हे लॉंग बाहीचं ब्लाऊज आहे, तर त्याच्यासाठी मी 80 सेंटीमीटरचा एक पीस घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी फक्त समोरचा आणि मागचा हे पार्ट करून घेणार आहे। जी बाही आहे तर ती दुसऱ्या पीसमध्ये कट करणार आहे। तर आता आपण हे डबल फोल्ड अस्तर आहे, तर बघू शकता तुम्ही इकडचे 2 पदर आणि इकडचे 2 पदर असे 4 पदरे मी फोल्ड करून घेतलेले आहे आणि जी फोल्डेड बाजू आहे ती आपल्या साईडनी ठेवायची आहे आणि जी पूर्ण खुली बाजू आहे तर ती समोरच्या साईडनी करायची आहे। सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे। तुम्ही ब्लाऊजवरून घेत असाल तरी चालेल आणि जर तुम्ही अंगावरून घेत असाल तरी सुद्धा चालेल। त्याच्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हालाही व्यवस्थित असं कॉलरचं ब्लाऊज कट करता येईल। तर सर्वात आधी मी तुम्हाला माप दाखवणार आहे। तर हे बघा, हे माप दाखवणार आहे मी। तर ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 32 इंच, शोल्डर आहे 14.5 इंच, मागचा गळा आहे 11 इंच, पुढचा गळा आहे 6.5 इंच आणि बाही आहे लांब बाही आहे, तर लांब बाही आहे 9.5 इंच आणि बाहीची फिटिंग 10 इंच आहे। आर्मोल आहे 13 आणि कमर फिटिंग आहे 27.5। तर हे माप आपण अंगावरती घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला लुजिंग द्यावी लागते। जेव्हा आपण अंगावरती ब्लाऊज माप घेत असतो ब्लाऊजचं, तेव्हा आपल्याला लुजिंग द्यायची आहे। आणि जर आपण डायरेक्ट ब्लाऊजचं माप जर घेत असू तेव्हा आपल्याला लुजिंग द्यायची गरज नसते, फक्त शिलाई मार्जिन द्यायची गरज असते। तर 13.5 इंच आहे। तर आता ही थोडी उंची वाढवून घ्यायची आहे मला, तर त्याच्यासाठी मी 14 इंच घेणार आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे। तर हे उंची वाढवून सांगितलेली होती, त्याच्यासाठी कंपल्सरी आपण जेव्हा ब्लाऊज कट करतो तेव्हा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर आपण आता 14 इंच अधिक 1 इंच, तर आपण 15 इंचावर मार्क करायचा आहे आणि अर्धा इंच खालून तिथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरती आपल्याला एक रेषा द्यायची। सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपण जेव्हा कॉलरचं ब्लाऊज कट करतो तेव्हा आपल्याला शोल्डरचं माप अंगावरून घ्यायचं आहे आणि अंगावरून घेतल्यानंतर अंगावरती जेवढं येत असेल त्याचं आपल्याला अर्ध करायचं आहे। अर्ध केल्यानंतर अर्धा इंच याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची आहे। लक्षात ठेवायचं आहे की कॉलरचं ब्लाऊज असेल तर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचीच आहे त्याच्यामध्ये। म्हणजे जेवढं आपलं शोल्डर येत आहे त्याच्यामध्ये अर्ध करायचं त्या शोल्डरचं। जर समजा 14.5 इंच आहे तर त्याचं अर्ध आपल्याला 7.25 करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन द्यायचं आहे। तर इथे मी ह्या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे तर ते 14 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा अर्ध करून मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर आता इथे आपण 7.5 इंचावर मार्क करणार आहोत। मार्क केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी आर्मोल 1.25 इंच इकडच्या साईडनी आपण ही रेषा आधी ड्रॉ करून घेते तुम्हाला समजेल म्हणून। 5.5 इंचावर आपल्याला आर्मोल घ्यायचा आहे। 32 छातीचं ब्लाऊज आहे, तर 32चा चौथा भाग 8 इंच होतो आणि 5.5 इंच घेतल्यानंतर बघू शकता इथे 1.25 इंच आपल्याला कमी करायचं आहे कॉलरचा आहे म्हणून आणि त्याच्या पुढे आपल्याला 5.5 इंचावर मार्क करायचं आहे। तरी बघा ही रेषा आपली इथे आलेली आहे आणि आता आपल्याला सेम इथेच बघायचं आहे 7.5 इंचावर इथंही पॉइंट देऊन घ्यायचा आहे आपल्याला। इथून 1.25 दिलं आहे तर इकडच्या साईडने आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे। लक्षात ठेवायचं हे पहिला
पहिला पॉइंट हा आहे की आपल्याला मुंड्याच्या साईडनी 1.25 इंच डाऊन करायचं आहे जेव्हा कॉलरचं पॅटर्न असेल तेव्हा, ड्रेसमध्ये असो किंवा ब्लाऊजमध्ये असो. आणि कंपल्सरी दुसरा पॉइंट म्हणजे आपल्याला 2.5 इंचावरच गळा टाकायचा आहे कॉलरच्या ब्लाऊजमध्ये. तुम्ही म्हणणार जर हे शोल्डर आपलं जास्त आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला गळा हा बोटनेक सारखा घ्यायचा, तर नाही. तर याच्यासाठी आपल्याला 2.5 इंचावरच मार्क करायचा आहे. समोरचा गळा किंवा मागचा गळा सेम येणार आहे. आता ही जी रेषा आहे तर ती रेषा आपण सरळ ओढून घेणार आहोत 0.5 इंचाची. आणि इथे सुद्धा आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमर आहे 27.5 आहे, तर 27.5 मध्ये 2 इंच आपल्याला टाकायचं आहे. आणि 2 इंच टाकल्यानंतर 29.5 होतं. तर आता आपल्याला टेप असा फोल्ड करायचा आहे. जर तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर नसेल तर तुम्ही असा टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग माप काढायचं आहे. तर हे बघा, असं फोल्ड केल्यानंतर आपलं हे कमरेचं माप निघून जातं. आता एक जो पहिला पदर आहे तर तो घ्यायचा आहे. तर 7.25 इंचावर आपलं कमरेचं माप निघतं आहे. तर कमरेचा एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. 1 इंच आपल्याला मागच्या डॉटसाठी सोडायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग 8 इंच आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ही रेषा आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा टाकताना तिसरा पॉइंट म्हणजे मुंडा घेताना आपल्याला इकडच्या साईडने 1.25 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. कॉलरचं पॅटर्न आहे त्यामुळे. आणि ही जी रेषा आहे तर ती आपल्याला अशी क्रॉसमध्ये आखून घ्यायची आहे आणि इथे जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला मागचा मुंडा आपल्याला या रेषेवरून टाकायचा आहे जी आपण आधी दिलेली होती त्याच्यातून. तर तो आपल्याला 1.25 इंचावर तो द्यायचा आहे. 1.25 इंचावर द्यायचा आहे. आणि हा 1.25 इंचावरती आपला समोरचा मुंडा येणार आहे. बघू शकता तुम्ही. या पद्धतीने हे माप व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कॉलरचा कट करू शकता. फ्रंटमध्ये तुमचा कोणताही पॅटर्न असू द्या, कटोरी असू द्या, बोटनेक असू द्या, किंवा तुम्हाला प्रिन्सेस कट किंवा फोरटक्स कोणतेही पॅटर्न घेतला तरी चालेल. आता ही रेषा आपल्याला अशी इकडे ड्रॉ करून घ्यायची आहे. ड्रॉ करून घेतल्यानंतर आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे. तर गळा समोरचा ठेवायचा आहे 7 इंच आणि खाली ठेवायचं आहे. आपण गळा रुंदी 2.5 इंच लावलेली होती तर खाली आपल्याला 2.25 इंच ठेवायचं आहे गळा रुंदी. आणि असा तुम्हाला इथे कोणताही आकार तुम्ही देऊ शकता. इथे तर मी गोल आकार देणार आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो ही जी आपण मार्किंग केलेली आहे तर ती समोरच्या साठी आहे. आता मागच्या भागासाठी आम्ही तुम्हाला मार्किंग सांगते. तर इथून आपल्याला 1.5 इंच वरती घ्यायचं आहे कॉलर पॅटर्न मध्ये. तर लक्षात घ्यायचं जी आपण शोल्डरची आधी रेषा टाकलेली होती ती नाही घ्यायची. तर खाली जी आपण 1.25 इंच खालच्या साईडनी क्रॉस घेतलेला आहे तिथून आपल्याला 1.5 इंच किंवा 1.25 इंच तुम्ही घेऊ शकता. तर इथे ही रेषा आपल्याला फक्त मागच्याच भागासाठी आपल्याला वाढवायचं आहे इथे. आणि इथून सुद्धा आपल्याला जेवढं आपण इथे घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथंही घ्यायचं आहे. घेतल्यानंतर आता आपल्याला ही रेषा इकडच्या साईडने आपल्याला जोडून घ्यायची आहे. जोडून घेतल्यानंतर हे फक्त आपण मागच्याच भागासाठी कॉलरच्या ब्लाउज साठी यूज करतो. आणि इथे आपल्याला हा आकार देऊन द्यायचा आहे मागच्या भागासाठी. ही अशी क्रॉसच रेषा राहणार आहे. लक्षात ठेवायचं आहे हे क्रॉस मध्येच आपल्याला कट करायचं आहे. चौथं महत्वाचं म्हणजे हे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. चौथा पॉइंट झाला आपला.
तर कमरेच्या साईडनी आपण चौथा भाग घेऊन 1 इंच मागच्या डॉटसाठी घेतलेला आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर पूर्ण राफ्टिंग तयार आहे। आता आपण प्रिन्सेस कटचा पॉइंट देणार आहोत। तर प्रिन्सेस कटचा पॉइंट सुद्धा आपण इथूनच द्यायचा आहे, जी क्रॉस मध्ये आपण रेषा घेतलेली आहे। तर वरच्या रेषेपासून अजिबात घ्यायचं नाहीये, ती रेषा आपल्याला काहीच गरज पडत नाही। फक्त आपण इथून जी क्रॉस मध्ये पॉइंट दिलेला आहे तिथून आपल्याला माप घ्यायची आहे। शोल्डरचं माप घेतल्यानंतर ही क्रॉस 1.25 इंच खाली क्रॉस द्यायचा आहे आणि मुंड्याला सुद्धा आतल्या बाजूने क्रॉस द्यायला विसरायचं नाहीये। आता आपल्याला डॉट पॉइंट घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा। तर 10 इंचावरती मी पॉइंट दिलेला आहे आणि तुम्ही तुमच्या छातीच्या मापानुसार तुम्ही हा डॉट पॉइंट देऊ शकता। तर 4.25 इंच मी इथे रुंदी ठेवलेली आहे आणि ही रेषा आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला हा पॉइंट इथपर्यंत घ्यायचा आहे। तर हा व्यवस्थित पॉइंट मार्क करून घ्यायचा आहे इथे आपल्याला समजावं म्हणून। आणि आता आपल्याला 2 इंच इकडच्या साईडने आपल्याला प्रिन्सेसचा हा जो आहे तर तो कट द्यायचा आहे इथून असा, आणि आपल्याला इथून ही रेषा आहे तर इकडे अशी क्रॉस मध्ये जोडायची आहे। अशी जोडल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। मी माझ्या साईडने फिरून घेणार आहे, तुम्हाला जसा आकार तुमच्या हाताला जमेल तसा तुम्ही आकार प्रिन्सेसचा देऊ शकता। तर हे बघा असा आकार द्यायचा आहे व्यवस्थित। दिल्यानंतर आता हे आपलं हे जे आहे तर ते कट होऊन जाणार आहे एवढा पीस आपला मधला। तर त्याच्यासाठी आपल्याला इकडच्या साईडने जो आपण कापड वाढून घ्यायचा आहे, तर जेवढा आपण जो मधला डॉट पॉइंट घेतलेला आहे तेवढा आपल्याला इकडच्या साईडने वाढून घ्यायचा आहे। आणि इथे किंचित मी असा डॉट पॉइंट सोडत असते अर्धा इंचापेक्षा कमी। तर त्याच्यासाठी मी इथे 1.25 इंच असं वाढून घेणार आहे आणि अशी ही क्रॉस मध्ये रेषा आखून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते इथपर्यंत आपल्याला असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे। तो सुद्धा आपल्याला कट करून टाकावं लागतं, जेणेकरून आपण जेव्हा कटोरी प्रिन्सेस कटची कटोरी आणि साईडचा भाग जोडत असतो तेव्हा आपल्याला इथे खाली वरती होतो, हा भाग वरती जातो आणि हा भाग खाली येतो इकडचा आणि तिकडचा। तर या पॉइंट पासून सुद्धा आपल्याला इकडच्या साईडने अर्धा इंच वरती क्रॉस मध्ये आखून घ्यायचं आहे। तर हे बघा व्यवस्थित अशी आपली मार्किंग झालेली आहे। तर मी तुम्हाला आता कट करून दाखवणार आहे। तर इथे मी मागचा गळा, इथे मला गळा करायचा आहे। कॉलरचं जरी ब्लाउज असलं तरी आपल्याला गळा करता येतो, म्हणून इथे गळा करायचा आहे। तर तो मी नंतर तुम्हाला स्टिच करेन तेव्हा दाखवे। तर आता आपल्याला इकडून कट न करता आता इथून सुरुवात करायची आहे, शोल्डर कडून नाही कट करायचं आहे। जसं आपण मार्क केलेलं आहे तसं आपल्याला कट करून टाकायचं आहे। आणि हे जे असतं आपण 2 इंच वाढवलेलं तर ते फक्त समोरच्याच भागाला वाढवायचं आहे, पाठीमागच्या भागाला वाढवायची काहीच गरज नाहीये। आता आपल्याला याच्यावरती असं हळूहळू टॅप करायचं आहे आणि हे जे आहे मार्किंग ते खालच्या साईडने उमटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे दोघीही पार्ट आपले सेपरेट करून घ्यायचे आहेत। आता हा आहे तर तो आपला समोरचा भाग आहे, तर तो समोरचा भाग घ्यायचा आहे। पाठीमागचा भाग आपल्याला बाजूला ठेवायचा आहे।
हे खालचं जसंच तसं ठेवायचं आहे. आपल्याला आता काय कट करायचं आहे तर मुंडा कट करायचा आहे आणि जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं 1.5 इंच ते आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे. इथे आपल्याला ते 1.5 इंचाची काहीच गरज नाहीये, ते फक्त पाठीमागच्या भागाला लागतं. तर ही क्रॉस जी रेषा आपण आखलेली होती क्रॉसमध्ये तिथून आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर हे असं दिसणार आहे ते. आणि आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा. गळा कट झाल्यानंतर आता आपल्याला हा साईडचा भाग कट करायचा आहे. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला समोरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. ही आपली प्रिन्सेस कटची कटोरी आहे. हा आपला साईडचा भाग आहे. तर तो आता आपण साईडला ठेवून देऊया. आता पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण जसं उमटवलेलं होतं तसं आपल्याला हे फक्त इकडचं जे आहे ते क्रॉसमध्ये आपण कट केलेलं होतं ते फक्त आपल्याला सरळमध्ये कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर आता आपल्याला हे असंच्या असंच ठेवायचं आहे. फक्त इकडच्या साईडनी जे आहे आपण इकडून आपण वाढवलेलं होतं फक्त आता इथे आपल्याला गळा कट करायचा आहे. हे बघा. तर पूर्ण आपली अशी ही मार्किंग तयार आहे. तर आता आपण हे ब्लाउज पीस वर ठेवून कट करून घेणार आहोत. तर ब्लाउज पीसची घडी करायची आहे. सरळ आणि उलटी बाजू बघायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण भाग ठेवून कट करून घ्यायचा आहे. ब्लाउज पीस टाकताना देखील आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, कारण की खाली वरती होते आणि मग एखादा पार्ट आपल्याला कमी जास्त कापला जातो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला सर्वात आधी पाठीमागचा भाग घ्यायचा आहे, तो ठेवायचा आहे. जसं मावेल तसं व्यवस्थित ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बाही नंतर कट करणार आहे मी. आधी हे पार्ट ठेवल्यानंतर बघून घ्यायचं आहे. खाली वरती झालेला कपडा व्यवस्थित करायचा आहे आणि मगच कट करायचा आहे. आणि एखाद्या वेळेस कट होऊन जातं आणि आपल्याला ते समजत नाही, म्हणून तो आपल्याला जोडजाड करावी लागते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे आपलं मार्किंग झालेलं आहे. पूर्ण मार्किंग आपलं समोर प्रिन्सेस कट आणि मागे कॉलरचं ब्लाउज कंप्लीट आहे. तर याच्यावरती मी गळा सुंदर असा गळा बनवणार आहे. कॉलरचं जरी आहे तरी याच्यावरती आपल्याला गळा बनवता येतो. तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ देखील तुम्ही बघा. मी लवकरच हे दोघीही व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.